पत्र व्हायरल होते त्यामध्ये तुम्ही जे त्यांच्याकडून सुद्धा फी आकारली त्यांनी जागा तुम्हाला मूळ जागा मला जे खिलार आहे त्यांनी पोस्ट फेसबुक वरती लिहिली आणि त्याच्यामध्ये तुमचाही उल्लेख केला की तुमच्याकडे ऍडमिट असताना तुम्ही त्यांना कटसी व्हिजिट दिली होती. त्यांचं बिल तर तुम्ही 3.5 लाख रुपये घेतलं. 3.5 लाख नाही बिल सगळं चुकीच्या गोष्टी रुपये सुद्धा त्या बिलामध्ये सगळं चुकीचं. कुठल्या पद्धतीत झाला करारात काय म्हटलं होतं त्याच्याबद्दल जरा सांगा ना. जागा त्यांनी शासनाला दिली आणि शासनाने आम्हाला दिली. जागेचा करार आमचा त्यांच्याशी झालेला नाही. सध्या असं म्हणाला डिपॉझिट पॉलिसी बंद केलेली आहे आणि हे तुम्ही जे म्हणताय ते चुकीचं आहे. चुकीचं एवढं मी सांगतो माझ्या कधी कधी माझ्या मते ऐका ना समज ऐका जेव्हा तो असंवेदनशीलतेचा मुद्दा मी आपल्याकडे पाठवला होता त्यात लिहिलेलं आहे की दिनानाथला सुरुवातीला डिपॉझिट घेत नसेल, पुढे गुंतागुंतीचे आणि महागडे उपचार खूप वाढत गेले, लोकही लांबून लांबून आमच्याकडे यायला लागले, तेव्हा जे जास्त खर्च होण्यासारखे रुग्ण आहेत त्यांना डिपॉझिट लावायला लागले. हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं असं मला वाटतं. चॅरिटेबल असलं आपण त्या विषयात नको नाही. शेवटचा नाहीच आहे कारण आता 150 लोक शेवटचे 150 प्रश्न धर्मादाय आयुक्तांचे नियम आम्ही सर्व पाळतो आहोत. ऐका उत्तर कधीच संपणार नाहीत. मला माझं काम पण आहे. रुग्णांच्या मनातले प्रश्न आहेत, सामान्य लोकांचे प्रश्न आहेत सर या प्रश्नांचे उत्तर देऊन जाणं किमान अपेक्षित आहे सर किमान अपेक्षित आहे प्रश्नांची उत्तर देऊन जाणं. सर सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. तुम्ही जो अहवाल पाठवला प्रश्नांचे उत्तर सर हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. सर मग घ्यायचा तुम्ही मोबाईल नाही हात लावू शकत सर. मोबाईलांना हात नाही लावू शकत. माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी हात कसं लावतात सोडता का फोन तुम्ही असं मोबाईल नाही करू शकत सर. तुम्ही प्रश्न न